नमस्कार. आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या विश्लेषणात्मक सत्रात आपले स्वागत आहे. आज आपण एका अशा ब्रेकिंग न्यूजवर सविस्तर चर्चा करणार आहोत, ज्याने जागतिक ऊर्जा राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे. ती घटना म्हणजे UAEचा ओपेक आणि ओपेक प्लसमधून बाहेर पडण्याचा ऐतिहासिक निर्णय. UPSC पूर्व, मुख्य आणि मुलाखतीसाठीही हा विषय अतिशय हाय यील्ड आहे. त्यामुळे हा निर्णय नक्की का घेतला गेला आणि भारतावर याचे काय परिणाम होतील हे आपण आज एका मास्टर क्लासच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. चला तर मग आजच्या सत्राचा हा रोडमॅप थोडक्यात पाहूया. आपण अगदी मूलभूत तथ्यांपासून सुरुवात करून UAEच्या माघारीची कारणे, त्याचे जागतिक परिणाम आणि शेवटी भारताचा दृष्टिकोन व मुख्य परीक्षेसाठी लागणारे सखोल विश्लेषण या क्रमाने पुढे जाणार आहोत. तर सुरुवात करूया आपला पहिला भाग, जो आहे संदर्भ आणि पूर्वपरीक्षेसाठी महत्त्वाची तथ्ये. कोणत्याही मोठ्या घडामोडींचा अभ्यास करताना त्याची पाळेमुळे समजून घेणं अत्यंत आवश्यक असते. त्यासाठी हा कालक्रम पहा. 1960 मध्ये बगदाद परिषदेत इराण, इराक, कुवेत, सौदी अरेबिया आणि व्हेनेझुएला या 5 देशांनी मिळून ओपेकची स्थापना केली. पुढे 1967 मध्ये UAE यात सामील झाला. पण आता तब्बल 5 दशकांच्या सहवासानंतर UAEने 1 मे 2026 पासून अधिकृत माघार घेण्याची घोषणा केली आहे. खऱ्या अर्थाने हा एक प्रचंड मोठा भूराजकीय भूकंपच आहे. आता इथे सर्वांनी लक्ष द्या. हा एक एक्झाम अलर्ट आहे. पूर्वपरीक्षेसाठी ओपेक आणि ओपेक प्लसमधला फरक आपल्याला अगदी स्पष्ट असायला हवा. मूळ ओपेक गट, ज्याचं मुख्यालय ऑस्ट्रियामधील व्हिएना इथे आहे, तो उत्पादनाचा कोटा नियंत्रित करतो. UAE बाहेर पडल्यास यात फक्त 11 सक्रिय सदस्य उरतील. दुसरीकडे ओपेक प्लस ही 2016 मध्ये बनलेली एक विस्तारित आघाडी आहे. अमेरिकेच्या वाढत्या शेल ऑइल उत्पादनाला शह देण्यासाठी यामध्ये रशियासारख्या आणखी 10 बिगर ओपेक देशांना सामावून घेण्यात आले होते. हा मूलभूत फरक नक्की लक्षात ठेवा. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की हे अचानक काय घडलंय? तर हा 50 लाखांचा आकडा पहा. UAEला 2027 पर्यंत आपले तेल उत्पादन दररोज 50 लाख बॅरलपर्यंत वाढवायचे आहे. पण ओपेकच्या कडक उत्पादन मर्यादेमुळे, म्हणजेच कोट्यामुळे, UAEला आपलं हे उद्दिष्ट पूर्ण करता येत नव्हते. आणि इथूनच सुरू होतो आपला दुसरा भाग, UAEच्या माघारीची नेमकी कारणे. ही केवळ आर्थिक अडचण नव्हती, तर यामागे एक मोठा भूराजकीय संघर्षही दडलेला आहे. ही प्रमुख कारणे बघा. मगाशी म्हटल्याप्रमाणे पहिली अडचण होती कोट्याच्या मर्यादा. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचा मुद्दा होता सौदी अरेबियासोबतची प्रादेशिक स्पर्धा. येमेनमधील छुप्या युद्धामुळे किंवा प्रॉक्सी वॉरमुळे दोघांमधील मतभेद आधीच वाढले होते. याशिवाय UAEचा व्हिजन 2030 हा एक अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्यांना आपली अर्थव्यवस्था केवळ तेलावर अवलंबून न ठेवता ज्ञान आधारित बनवायची आहे. यासाठी अल्पावधीत जास्तीत जास्त तेल विकून प्रचंड निधी उभा करण्याची त्यांची योजना आहे. तसंच अमेरिका आणि इराणमधील तणावामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ जी असुरक्षितता निर्माण झाली आहे, त्यामुळेही UAEला आता स्वतःची एक वेगळी आणि स्वतंत्र धोरणात्मक ओळख प्रस्थापित करायची आहे. इथे की फॅक्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. UAEकडे सध्या दररोज तब्बल 15 लाख बॅरल्सची अतिरिक्त क्षमता किंवा स्पेअर कपॅसिटी पडून आहे. म्हणजे ते अत्यंत कार्यक्षम, कमी खर्चात आणि विशेष म्हणजे कमी कार्बन उत्सर्जन करून तेल उत्पादन करू शकतात. पण ओपेकच्या निर्बंधांमुळे त्यांना ही क्षमता वापरता येत नव्हती. विचार करा, आपल्याकडे प्रचंड क्षमता असूनही ती वापरता न येण्याचीही कोंडी नक्कीच निराशाजनक होते. या सर्व पार्श्वभूमीवर आता आपण तिसऱ्या भागात वळूया. या ऐतिहासिक निर्णयाचे जागतिक भूराजकीय आणि ऊर्जा बाजारपेठेवर नेमके काय परिणाम होतील? हा चार्ट बघा. यावरून स्पष्ट होते की जागतिक कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर ओपेक प्लसचे तब्बल 40% वर्चस्व आहे. पण आता UAE सारखा एक बलाढ्य आणि उच्च क्षमतेचा देश बाहेर पडल्यामुळे ओपेकच्या या एकाधिकारशाहीला मोठा धक्का बसणार आहे, हे नक्की. परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा एक्झाम अलर्ट अत्यंत महत्त्वाचा आहे. UAE बाहेर पडल्यामुळे ओपेकची सामूहिक शिस्त मोडकळीस येईल. यामुळे स्पेअर कपॅसिटीवर गटाचे जे नियंत्रण होते ते कमी होईल आणि बाजारपेठेत किमतींची मोठी अस्थिरता निर्माण होईल. यातून आता एक नवीन ट्रेंड सुरू होऊ शकतो, जिथे गटबाजीऐवजी थेट बाजारपेठेच्या नियमानुसार किमती ठरतील. शिवाय कतार आणि अंगोला आधीच बाहेर पडले आहेत. आता UAEच्या पावलावर पाऊल ठेवून इतरही देश बाहेर पडू शकतात, ज्यामुळे ओपेकच्या आणखी विघटनाचा धोका आहे. साहजिकच याचा सर्वात मोठा फायदा अमेरिका आणि ब्राझीलसारख्या बिगर ओपेक देशांना होऊ शकतो. आणि आता येऊया सर्वात महत्त्वाच्या म्हणजे चौथ्या भागाकडे.
भारताचा दृष्टिकोन. जगातील एक प्रमुख कच्चे तेल आयातदार देश म्हणून भारतासाठी ही परिस्थिती एक दुधारी तलवार कशी ठरते ते पाहूया. हा एक पक्का मेन्स पॉइंट आहे. आपण आपल्या कच्च्या तेलाच्या गरजेपैकी तब्बल 85% आयात करतो. त्यामुळे सुरुवातीला आपल्याला याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. ओपेकची मक्तेदारी मोडल्याने तेलाचे दर घसरू शकतात, आपल्याला वाटाघाटींची चांगली संधी मिळेल आणि द्विपक्षीय करार वाढवता येतील. याचा मॅक्रो इकॉनॉमिक फायदा म्हणजे चलनवाढ आणि आपली चालू खात्यातील तूट नियंत्रणात राहायला मदत होईल. पण मित्रांनो, यात एक मोठा धोकाही आहे. तेलाच्या किमतीत येणारी अनपेक्षित अस्थिरता ही आपल्या पुरवठा साखळीत अचानक मोठे अडथळे निर्माण करू शकते, ज्याचा फटका थेट आपल्या अर्थव्यवस्थेला बसेल. हेच सर्व मुद्दे घेऊन आता आपण 5व्या भागात पाहूया की मुख्य परीक्षेमध्ये ह्या विषयावर एक उच्च गुण मिळवून देणारं उत्तर कसे लिहिता येईल. मुख्य परीक्षेसाठी या टेबलची रचना अगदी परफेक्ट आहे. उत्तरात प्रस्तावना करताना मे 2034ची माघार आणि ओपेकचा बाजारातील वाटा नक्की स्पष्ट करा. त्यानंतर भूराजकीय प्रभावामध्ये गटाची तुटलेली एकजूट, सौदी UAE स्पर्धा आणि अमेरिका-इराण सुरक्षा संबंध मांडा. आर्थिक परिणामांमध्ये कोटा पद्धतीकडून बाजार आधारित किमतींकडे होणारी वाटचाल आणि UAEचे व्हिजन 2030 ठळकपणे नमूद करा. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे वे फॉरवर्ड किंवा भारतापुढील मार्गाबद्दल लिहिताना धोरणात्मक पेट्रोलियम साठ्यांचा कल्पक वापर आणि नवीकरणीय ऊर्जेकडे भारताने अत्यंत आक्रमकपणे वाटचाल करणं का गरजेचे आहे यावर भर द्या. अशा परिपूर्ण रचनेमुळे तुम्हाला नक्कीच चांगले गुण मिळतील. आता आपण सत्राच्या अगदी शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. मुलाखत आणि जलद उजळणीचे मुद्दे. मुलाखतीसाठी हा प्रश्न अगदी विचार करण्यासारखा आहे. जागतिक स्तरावर उत्पादकांचे गट किंवा कार्टेल्स कमकुवत का होत आहेत? आणि आधुनिक ऊर्जा संक्रमणाच्या काळात ओपेक आपली ऐतिहासिक प्रासंगिकता गमावत आहे का? यावर नक्की विचार करा. राष्ट्रीय हितसंबंध हे गटाच्या सामूहिक आदेशांवर कसे भारी पडत आहेत, हे अशा प्रश्नांची उत्तरे देताना स्पष्टपणे सांगता आले पाहिजे. आणि शेवटी उजळणीसाठी हे 10 अत्यंत महत्त्वाचे मुद्दे इथे आहेत. 1 मे 2026 पासूनची माघार, ओपेकची 1960 मधील स्थापना, UAEचे 50 लाख बॅरल उत्पादनाचे उद्दिष्ट, व्हिजन 2030, प्रादेशिक स्पर्धा आणि भारतासाठी निर्माण होणारी संधी तसेच धोके. हे सर्व मुद्दे या संपूर्ण भूराजकीय बदलाचे अत्यंत अचूकपणे संश्लेषण करतात. हे सत्र संपवताना एक मोठा प्रश्न नक्कीच उभा राहतो. जर राष्ट्रीय हितासाठी ओपेकसारखे शक्तिशाली गट असे दुभंगू लागले, तर भविष्यातील जागतिक ऊर्जा सुरक्षेची सूत्र खऱ्या अर्थाने कोणाच्या हातात असतील, यावर नक्की विचार करा.